ओम प्रजापते नमः। ओम सर्पभ्यो नमः। ओम ब्रह्मणे नमः। ओम गणपते नमः। ओम दुर्गे नमः। ओम वायवे नमः। ओम आकाशाय नमः। ओम अश्भ्यो नमः। तस्मै श्री गुरुवे नमः। परम परिवारस्य गुरुदेवता भूते नमः। स्वाहा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुदेव कोडा महाराज देवता हरिद्रा कुंकुमं सौभाग्यदायकं पूजनं च रामेश्वर महाराज देवताभ्यो नमो नमः। हरिद्रा कुंकुमं सौभाग्यदायकं पूजनं च रामेश्वर महाराज देवताभ्यो नमो नमः। सर्वांनी दोन अक्षत घ्या त्यामध्ये नारळ सोडून द्यायचं अक्षता दोन अक्षता घ्या। हे गुरुदेवता रामेश्वर महाराज देवता हे ग्राम देवता या ठिकाणी भागवतांचा भरपूर हक्क हक्कीवाला यांचा समर्पक करून त्या ठिकाणी भरपूर परिवाराने आपल्या नूतन वास्तूमध्ये अनेक ठिकाणी या नूतन वास्तूमध्ये काही गृहप्रवेश करतात वास्तुशांती करतात हे जागा थोडंसं पाणी खाली सोडून त्या तुम्ही रेडी देऊ शकता। ओम विराचम्य प्यायचं 3 वेळा। ओम केशवाय नमः। ओम नारायणाय नमः। ओम माधवाय नमः। विष्णवे नमः। विष्णवे नमः। जयंकरावनेत्रो दगनेत्र स्पर्शः थोडं सांगाक्षिम डोक्या अवैत्रो पावित्र्य आगत विवाह पुंडरी पूजन नाही आता साधं होतलं तरी झाले। बस बस हात हलवायचे नाही। हा आता 1 2 3 झाले बरोबर। पूर्व पश्चिम त्या पूर्वेचे एक व्यक्तीला उभा चांगलंच आहे म्हणजे कसं एनर्जेटिक राहतो। तरी ते कलर व्हाईट आहे एनर्जेटिक राहतो। या इथे बेडरूम उघडे या। वृंदावनात तुळस सदानंदांचं नाव घ्यायला मला नाही आळस। सदानंद नाव आहे नवीन वास्तू घेतली सजवलं फार हौशीने। संतोषरावांचं नाव घेते वास्तू शांतीच्या पूजेच्या दिवशी। हॅलो मंडळींनो, आपल्या ह्या नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। मी थोडा उशीर केला आहे कारण मी उशिरा पोहोचते आहे। दादा जो आहे माझा संतोष दादा आत्याचा मुलगा त्याने नवीन घर घेतलं आहे आणि त्या घराचीच पूजा आहे आज। आणि आम्ही आता शेगाववरनं घरी आल्या थोडं फ्रेश वगैरे होऊन आता आम्ही निघालो आहोत तिथे जायला। आणि आधीचे जे तुम्ही फुटेज बघितलेत ते सगळे वैष्णवी आणि अथर्व ह्या लोकांनी रेकॉर्ड करून मला पाठवलेले, तर त्याचाच हा संपूर्ण एक व्लॉग आहे। आम्ही तर असेच आलो। नंतर काय नंतर हाय बेबी। हो चांगली आहे दीदी, हरकत नाही। आमच्या पिऊ दीदीला सुंदर रांगोळी येते। आता सध्या ती पटपट करायचंय म्हणून ती हे छाप्यांचं करते, नाहीतर ती दिवाळीला खूप सुंदर रांगोळी काढते। नाईस।
अरे गावाला नाही ना, गावाला अरे आम्ही विसरलो. छोटा हत्ती पाहिजे मग. नाही ही देते, ही सप्लायर आहे छोटा हत्ती. छोटा हत्ती पाहिजे, देणार मी देईन. मी आणेन तुला हत्ती. हा कलर सांग, कुठला पाहिजे कलर सांग. कलर डिमांड सांगून टाक. कलर कौन सा कलर चाहिए आपको? अगं अगं बाबू हे बघ. ए इरा बाळा झाली असेल तिला मी घेऊन पण नाही चॉकलेट वाटतं मगाशी बरी बोलत तिकडे पकड बाबू, तिकडे असं पकड. थँक्यू. काहीतरी अजून देते आहे. वहिनी रिटर्न गिफ्ट देते माम्यांना. यानी अथर्वच्या बर्थडेची पार्टी. वहिनीच्या टीचर आहेत. हे अथर्वचे फ्रेंड्स आहेत सगळे आणि ह्या अथर्वच्या फ्रेंड्सच्या आई म्हणजे आया त्यांच्या. फोटो स्टेशन सुरू आहे. अथर्वची मावशी आली शार्वी फिरून.
A few minutes later. उलट चालून इथे चिनूचा व्हिडिओ कॉल आलाय आणि चिनू आम्हाला कार्स दाखवतोय. चिनू न्यूयॉर्क सिटीला गेलाय फिरायला. आता तो लवकरच येणार आहे ना परत. काय आहे काय तिकडे आहे का काय आज? फेरारी. तू आता कुठे न्यूयॉर्क सिटीमध्ये जिथे गेलेस तिथे काय आहे काय आज? आता जिकडे तू गेले तिकडे काय आहेस काय? हो फेरारी मस्टँग आहे की नाही? मला भयंकर सर्दी झाली आहे कारण की आमचं कोच जो होता ना ट्रेनमधला AC होता. खूपच गार होतं आणि आत्ता आम्ही दादाकडनं निघतोय. हा व्लॉग कंटिन्यू करते उद्या कारण उद्या परत पूजा आहे दादाकडे अजून एक. उद्या परत अशी शिंका भेटते. आता मी आणि विराज बाईकवरून चाललोय. बरं निघता मी हे म्हटलं खरं की हा व्लॉग उद्यासाठी कंटिन्यू करते कारण दादाकडे दुसऱ्या दिवशीसुद्धा पूजा होती. पण मला भयंकर सर्दी झालेली आणि तापसुद्धा आलेला. त्यामुळे मी आले तर होते दुसऱ्या दिवशी पण जेवढं अथर्व आणि वैष्णवीने शूट केलेलं आहे तेवढेच मी क्लिप्स लावते आहे पुढे. कारण मी पूर्ण काहीच शूट करू शकले नाही कारण मी दादाकडे दुसऱ्या दिवशी गेले आणि मला परत थोडं बरं वाटत नव्हतं तर मी गोळी खाऊन जेवल्यावर झोपून गेले आणि त्यामुळे मी काही बाकी शूट नाही केलं. आणि तसंही खूप मोजकीच जण आले होते दुसऱ्या दिवशी. आत्ता जो तुम्ही पूर्ण ब्लॉग बघितलात आदल्या दिवशीचा तेव्हाच सगळे आलेले अथर्वचे फ्रेंड्स वगैरे. आणि त्याचा बड्डे होता 6 तारखेला तर आम्ही बड्डेसुद्धा सेलिब्रेट केला थोडा लेट कारण सगळे जमले होते. बाकीचे क्लिप्स तुम्ही जस्ट असंच बघा. बाकी काहीच असा व्लॉगचं हे एंडिंग नाही आहे. जितके हे क्लिप्स आहेत तितके तुम्ही बघा एन्जॉय करा. समर्पयामि इष्टदेवताः विडाफलताम्बूलं दक्षिणमार्पणं समर्पयामि ग्रामदेवताः स्थानदेवताः विडाफलताम्बूलं दक्षिणमार्पणं पूजनं च समर्पयामि. ओम सर्वस्वाहा. रामेश्वर महाराज देवताः नाळावरती ठेवून द्या. रामेश्वर महाराज देवताभ्यो नमो नमः. कुलस्वामिनी भवानी माता देवताभ्यो नमो नमः. सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधके शरण त्र्यंबके. द्राक्षाच्या वेलीचे त्रिकोणी पान सिद्धेश्वरांचं नाव घेऊन राखते सर्वांचा मान.
हे काय आलं हिच्या गालाला? पप्पी दिली ना दीदीने. अच्छा. दीदीने पप्पी दिली. अय्या काय झालं शान्वी? दादा बबी आहे. दादा मोठं काम करतोय. दादा काय करतो? हाय फाय नाही नको.